स्वामी समर्थ। हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज मी आणि राज दोघंही घरीच आहोत आणि घरीच थोडंसं काम वगैरे होतं, त्यामुळे आम्ही दोघेही घरी आहोत आणि राजला पण सुट्टी आहे। तर राज इकडे काय करतोय बघूयात। आणि घरी असले की त्याचा खूप सारा धिंगाणा तर चालूच असतो नेहमी, कारण मुलं घरी असले ना आपल्याला वाटतं आपल्याला पण सुट्टी आहे, आपल्याला छान असं आराम वगैरे करता येईल आणि मुलांना पण सुट्टी आहे तर थोडंसं आपल्याला पण आराम वगैरे करता येईल, कारण कामं खूप कमी लागतात असं आपण विचार करतो नेहमी। पण होतं काय, उलट होतं सगळं, आपल्याला कामं पण जास्त लागतात आणि आराम तर कुठे काहीच भेटत नाही, उलट जास्त काम वगैरे लागत असतं। तसंच आज राज घरी आहे। राज मॉर्निंगला बोललेला त्याला पोहे खायचे वगैरे, तर मी मॉर्निंगला बनवलेले होते पोहे। तर मी मॉर्निंगला बनवलेले होते पोहे। काय करतोय राज, काय करतोय? तर त्या टिफिनमध्ये त्याला दररोज मी टिफिन वगैरे देत असते स्कूलमध्ये। तर तो बोललेला की मला आता टिफिनमध्ये जेवण करायचंय, कारण मी स्कूलमध्ये असताना टिफिनमध्येच वगैरे जेवण करतो, तर आता इथेही मी स्कूल मध्ये आहे असं जेवण करणार आहे मम्मा, असं बोलला। आणि तो टिफिन प्लेटमध्ये दिलेले पोहे सगळे इथे टिफिनमध्ये काढून घेतले त्याच्या। बघा कशामध्ये घेतलंस हे, टिफिनमध्ये घेतलं काढून। आणि हा काय टाकायलास राजे? हा व्यवस्थित म्हण, आवाज येत नाही। सॉक्स टाकला ना, दाखव सॉक्स कसलाय। सॉक्स आहे ते, केचप आहे ना, श्वास म्हणतो, श्वास आपण त्याला श्वास, हा सॉक्स। बघा राज इकडे श्वासला काय म्हणतो, सॉक्स म्हणे। सॉक्स आहेत ते, खायचे असतात का? मग हे सॉक्स आहेत, त्याला श्वास म्हणतच येत नाही, तो सॉक्स म्हणतो, सॉरी काय म्हणतो तू, सॉक्स। तर हा पोह्यामध्ये इथे सॉक टाकतोय म्हणे, बघा। अबो बस ना, भाजी आहे का हे, बघा हे किती टाकलं त्याच्यामध्ये, बस झालं ना। काय टाकलंस पोह्यामध्ये? सॉक टाकलंस पोह्यामध्ये। आता मॉर्निंगला सॉक टाकून खातो पोह्यामध्ये, प्लस लगेच थोड्या वेळाने दुपारची तयारी करायची जेवणाची। तर दुपारी काय खायचंय राज? आता हे झाल्यानंतर काय खायचं थोड्या वेळाने तुला? खिचडी। खिचडी बनव, साधी खिचडी खायचंय। मुगाची डाळ टाकून राजला खिचडी खूप आवडते आणि डाळ खिचडी पण खूप आवडते, तशी तर माझी पण फेवरेटच आहे डाळ खिचडी वगैरे। खूप छान पद्धतीने मी बनवते आणि ते राजला पण खरंच खूप आवडते दाल खिचडी वगैरे। तर आता मी दाल खिचडी नाही बनवणार आहे आज, मलाही थोडंसं कंटाळा आलेलं आहे, कारण बाकीचे पण कामं वगैरे आवरलेले आहेत मी त्याच्यामुळे। तर आता आपण मूग डाळीची खिचडी बनवून घेऊयात, म्हणजे मूग डाळ काढून आपल्याला खिचडी बनवून घ्यायचं आहे आणि बाकीचे पण काम वगैरे आवरून घ्यायचंय। तोपर्यंत रातचं इकडे चालू आहे सॉक आणि पोहे। आवडतात ना सॉक पोहे? वगैरे खाऊन घेऊयात, नाश्ता करून घेऊयात आणि नंतर आपल्याला खिचडी बनवायचं त्याची पण तयारी करूयात। प्लस दुसरं पण काम आहे, आता राजने मी सगळं आवरून ठेवलेलं होतं, सगळा धिंगाणा केलाय तो, ते पण मी आवरून घेते। तर व्हिडिओ कंटिन्यू कर। चला तर मग आपण इकडे मूग डाळ खिचडी बनवूयात, राजची आणि माझी खूप फेवरेट। तर जेव्हा मला दाल खिचडी खाऊ वाटते आणि त्याला जास्त वेळ लागतो ना, म्हणून मग कधी ते स्किप करून आम्ही अशी मूग डाळीची खिचडी बनवत असतो। तर मी जास्त क्वांटिटीमध्ये मूग डाळ वगैरे घेत असते, पण यामध्ये ना थोडीशी कमीच मूग डाळ ॲड केलेली आहे। तर इकडे तांदूळ आता स्वच्छ धुवून घेऊयात आपण, याला व्यवस्थित नीट करून घेतलेलं आहे। तर मूग डाळीच्या खिचडीमध्ये ना मला हे टोमॅटो, कांदा वगैरे, शेंगदाणे असं काही टाका वाटत नाही मला ना, त्याच्यामध्ये लसूण अद्रकाची पेस्ट आणि ओनली कोथिंबीर टाकून आवडतं। तशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पण इकडे ना आता मी कांदा, मिरची वगैरे आणि टोमॅटो हे सगळं घालून करणार आहे, कारण ते राजला पण खायचे ना म्हणून।
तर मला त्या खिचडीसोबत खायचे होते शेवग्याच्या शेंगाची भाजी. मला खूप आवडते शेवग्याच्या शेंगाची भाजी. राजला अगोदरनं आवडत नव्हती, पण त्यांनी पण ना आता सवय लावली माझ्यासोबत ती खायची. कारण जेव्हा मी शेंगा वगैरे ते खायच्या ना, त्याला वाटत होतं ते काय आहे. मी म्हटलं खूप छान लागतं, एकदा ट्राय कर. मग 1-2 वेळेस थोडीशी नॉर्मलीच तिखट मी भाजी बनवलेली. मग त्यांनी पण त्या शेंगा वगैरे खाल्लेल्या. तर तेव्हापासून ना राजला पण ते शेंगाची भाजी खूप आवडते आणि मला तर अगोदरपासूनच खूप फेवरेट आहे माझी. तर त्याच्यामध्ये ना जास्त शेंगाचं कूट वगैरे असं टाकलेलं असतं ना, ते भाजी मला खूप आवडते. थोडंसं मी पातळ थिकनेस ठेवते जेव्हा आपल्याला वरण म्हणजे असं वरण टाईप बनवायचं असतं ना, भातावर वगैरे खाता यावं किंवा चपातीसोबत, तर थोडंसं पातळ इथे मी थिकनेस ठेवत असते. तर मी याचं वरण कधी जास्त ट्राय नाही केलेलं आहे शेवग्याच्या शेंगाच्या भाजीचं, पण एकदा नक्की मी वरण पण बनवून बघणार आहे. कधी पण घरी शेंगा येतात ना, तेव्हा मला सर्वात अगोदर ना याची भाजीच बनवावीशी वाटते. जर तुम्ही म्हटलात तर लवकरात लवकर हे पण व्हिडिओ आपण म्हणजे या रेसिपीचा, या भाजीचा व्हिडिओ घेऊन नक्की येऊ. मम्मा बोला. यामध्ये शेंगा खूप आवडते खायला. याच्यामधले शेंगा आवडतात? मी नाही टाकणार याच्यामध्ये शेंगा. टाकायच्या? कशाची भाजी? शेवग्याची शेंगा. शेवग्याच्या शेंगा. तुला तिखट मी बनवल्यास खूप राग येतो ना भाजी, है ना? पण होतं असं ना, मला जास्त झणझणीत तिखट लागतं कुठला पण भाज्या, आणि राजला खूप कमी प्रमाणामध्ये, कारण राज आत्ता कुठे तिखट खायला लागलाय. तर आता आम्ही इकडे बनवतो शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर शेंगाणा मी थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये टाकली, कारण त्याला ही शेंगा खूप आवडतात आणि मलाही या शेंगा खूप आवडतात ना, त्याच्यामुळे ना जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये मी शेंगा ॲड केलेले आहेत. पण हे शेंगाणा अगोदर मी कट करून याला सोलून घेतलं, म्हणजे जे वरचे दोरे वगैरे असतात ना, ते सगळं काढून घेतलं आणि 5 ते 10 मिनिटांना उकळी येईपर्यंत त्याला छान असं उकळून घेतलं. मी मिडियम गॅस ठेवलं होतं. 10 मिनिटं ठेवलं मी. छान अशा उकळल्या, कारण लवकर भाजी शिजली जाते. आणि तशा पद्धतीने जर तुम्ही शेंगाची भाजी करून बघितलात ना, तर वेगळी चव येते. नाही तर अशाच जर शेंगा डायरेक्टली भाजीमध्ये टाकलात ना, त्याची मला जास्त काही टेस्ट नाही आवडत. म्हणून मी अगोदर या शेंगांना उकडून घेत असते आणि मगच त्याची भाजी वगैरे करत असते. तर अशा पद्धतीने मला हे याच्यामध्ये कूट आवडतं बघा तुम्ही. आणि नंतर ना मी याच्यामध्ये गरम पाणी ॲड करत असते. 2 ते 5 मिनिटे याला छान मिक्स करून घेते, शेंगाचं कूट आणि शेंगा वगैरे मिक्स करून. नंतर याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. तर हळद, मीठ, तिखट हे मी सगळं चवीपुरतं अगोदरच त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. परत पाणी टाकल्यास ही कोथिंबीर तुम्ही टाकू शकतो. माझ्या मम्माला भाजी करले कसा वाटता सांगा. भाजी तुला कशी वाटली भाजी खाल्ल्यावर? हे छान, खूप छान वाटली. आवडली तुला? हो. अच्छा. तर फॅमिली, पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल आणि पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल ना, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या बरं का, जेणेकरून राजची माझी नोकझोक, छान अशी मस्ती, असे छान वर्किंग ब्लॉग तसेच रेसिपीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील. त्यामुळे सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब करते वेळेस ना बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा कधी मी फर्स्ट व्हिडिओ टाकला ना, त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. त्याच्यामुळे चला मग वेळ कशाला घालताय, लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि हो फॅमिली, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. भाजी अशा पद्धतीने बनवा, ते पण कशी वाटली नक्की सांगा. आणि कोणाकोणाची भाजी, शेवग्याची भाजी फेवरेट आहे ते पण आम्हाला नक्की सांगा. तर पुन्हा येऊ आम्ही असाच छान असा एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. सध्या उन्हाळा खूप कडक आहे.